ओके. तर आत्तापर्यंत आपण रोन्स्कीन म्हणजे काय हे बघितलेलं आहे. ते पण कशाचं बघितलेलं आहे? सोल्युशन्स ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन, बरोबर. जर y1 y2 जर दोन सोल्युशन आपण सध्या फक्त सेकंड ऑर्डरमध्ये बघतोय. सेकंड ऑर्डर एकदा कंप्लीट झालं की सेम सगळी थेअरी जी आहे ते थर्ड ऑर्डर nth ऑर्डरसाठी लागू होणार आहे, बरोबर. सध्या आपण सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आहोत. कशामध्ये आहोत? y डबल डॅश प्लस पी ऑफ एक्स इंटू वाय डॅश प्लस क्यू ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू सपोज आर ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज आर ऑफ एक्स. ह्या टाईपमध्ये डिफरन्शियल इक्वेशन आहे. याला तुम्ही असंही लिहू शकता d2y by dx square plus p of x into dy by dx plus q of x into y is equal to r of x. फक्त आपण ह्या टाईपमध्ये सध्या डिफरन्शियल इक्वेशन्स बघत आहोत. नंतर जेव्हा ही सगळी थेरी कंप्लीट होईल तेव्हा सेम थेरी कशासाठी असेल? D3 D4 फोर्थ डेरिव्हेटिव्ह, फिफ्थ डेरिव्हेटिव्ह आणि nth डेरिव्हेटिव्हसाठी कशा असणार आहेत? सेम प्रोसेस तिकडे यूज होईल. त्यामुळे फक्त आपण सध्या सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनसाठी सगळी थेरी आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपा जाईल. ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे? जनरल सोल्युशन ऑफ अ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी एक सुरुवातीला एक थेरम लिहून घ्या. तर तो थेरम काय सांगतो? लेट y1 ऑफ x अँड y2 of x be linearly independent solutions of homogeneous differential equations y double dash plus p of x into y dash plus q of x into y is equal to 0. Suppose this is an equation A on an interval B on an interval, बरोबर की नाही. एक साठी काहीतरी एक इंटरवल असेल ऑन एन इंटरवल ए बी. देन सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 ऑन एन इंटरवल. देन c1 y1 ऑफ x प्लस c2 y2 ऑफ x इज द जनरल सोल्युशन ऑफ 1, बरोबर ना. जर y1 y2 जर त्याचे सोल्युशन्स असतील, बरोबर, म्हणजे बघा जनरल सोल्युशनमध्ये काय असते? त्याच्यामध्ये तेवढे नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट असतात जी त्या डिफरन्शियल इक्वेशनची काय आहे? ऑर्डर आहे. समजा डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2 असेल तर जनरल सोल्युशनमध्ये 2 आर्बिटरी कॉन्स्टंट असणार. जर समजा 3 असली असती तर त्याच्यामध्ये 3 आर्बिटरी कॉन्स्टंट असले असते. ठीक आहे. सो बेसिकली व्हॉट इज द जनरल सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन? इट कंटेन ॲज मेनी नंबर ऑफ द आर्बिटरी कॉन्स्टंट्स ॲज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द ऑर्डर. म्हणजे जर जेवढी ऑर्डर असेल, समजा n इज इक्वल टू 3 असेल तर c1 y1 ऑफ x, c2 y2 ऑफ x, c3 y3 ऑफ x, बरोबर ना. समजतंय. सो दिस इज अबाउट दी जनरल सोल्युशन. म्हणजे y1 y2 जर दोन सोल्युशन्स असतील ह्या डिफरन्शियल इक्वेशनचे कसे काढायचे आपण ते बघू. ठीक आहे. त्याचे काढण्यासाठी ॲक्झिलरी इक्वेशन यूज करतात, त्याचे रूट्स काढतात आणि त्याच्यानुसार आपण, ठीक आहे. समजा पहिल्यांदा की y1 आणि y2 हे दोन सोल्युशन आहेत कशाचे? ह्यात दिलेले डिफरन्शियल इक्वेशनचे. ठीक आहे. जर y1 आणि y2 हे दोन सोल्युशन असतील, ठीक आहे, तर c1 y1 ऑफ x प्लस c2 y2 ऑफ x इज अ जनरल सोल्युशन. मग तुम्ही म्हणाल y3 असेल तर मी काय म्हणतोय? जनरल सोल्युशन त्याला म्हणायचं ज्याच्यामध्ये नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट कशा एवढे असतील? त्या डिफरन्शियल इक्वेशनच्या ऑर्डर एवढे. ठीक आहे. ही एक बेसिक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचं आहे? बघा, एक एक्झाम्पल बघूयात आपण. काय आहे एक्झाम्पल? शो दॅट, कारण ह्या एक्झाम्पलचा बेस घेऊन आपण एक पुढे थेरम डिफाईन करणार आहोत जो इम्पॉर्टंट आहे. मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. ते काय हे बघण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. शो दॅट e टू दी पॉवर x अँड e टू दी पॉवर मायनस x आर linearly independent solutions of y double dash minus y is equal to 0 on any interval.
on any interval. Show that e to the power x and e to the power minus x are linearly independent solutions of y double dash minus y is equal to 0 on any interval. ठीक आहे, म्हणजे काय दिलंय, काय दिले आपल्याला, y1 इज इक्वल टू काय दिला आहे, e टू द पॉवर x, y2 इज इक्वल टू काय दिला आहे, e टू द पॉवर मायनस x. आपल्याला काय दाखवायचं, हे याचं, हे दोन काय आहेत, याचे सोल्युशन्स आहेत आणि ते काय आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहेत. या दोन गोष्टी दाखवायच्या आहेत. सुरुवातीला आपण काय दाखवूया की हे याचे सोल्युशन्स आहेत. मेक अ स्टार टू शो दॅट y1 and y2 are solutions of y double dash minus y is equal to 0. ठीक आहे, हे दाखवायचं. म्हणजे आता बघा आपल्याला काय करावं लागेल, याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागतील, दोन डेरिव्हेटिव्ह, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ते इथं पुट करायचं, y1ची व्हॅल्यू इथं पुट करायची. ते जर 0 आलं तर आपण काय म्हणेल की हे याचं सोल्युशन आहे. सिमिलरली ह्याच्यासाठी तेच होईल, बरोबर. सो y1 ऑफ x काय दिलं आपल्याकडे e टू द पॉवर x आहे. y1 डॅश म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल, e टू द पॉवर x डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x, and y1 double dash of x is equal to again e to the power x. Suppose this is equation 1. So substitute and again find the derivative of y2. y2 of x का है e to the power minus x. y2 dash of x का है minus e to the power minus x. y2 double dash का है e to the power minus x. बरोबर, हे डेरिव्हेटिव्ह्ज येतील. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह्ज आले पाहिजेत कन्फर्मली, सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. ठीक आहे. सो युझिंग द व्हॅल्यू ऑफ y1 डबल डॅश अँड y1 ऑफ x इन इक्वेशन 1 वी गेट y1 ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे y1 ची व्हॅल्यू काय, e टू द पॉवर x, हे याच्यामध्ये ठेवा. y1 डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे, e टू द पॉवर x, हे याच्यामध्ये ठेवा. म्हणजे काय येईल, e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर x इज इक्वल टू काय येईल, 0. म्हणजे हे जे आहे y1 हे या इक्वेशनला सॅटिस्फाय करतं, म्हणजे y1 याचं सोल्युशन झालं. सिमिलरली y2 ऑफ x याच्यामध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तो काय आहे, e टू द पॉवर मायनस एक्स मायनस e टू द पॉवर मायनस एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे y1 आणि y2 हे दोन्हीही इक्वेशन 1ला सॅटिस्फाय करतात, म्हणजे y1 आणि y2 हे दोन्हीही या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन्स आहेत. आता काय राहिलेलं आहे टास्क, हेन्स y1 and y2 are solutions of equation 1. नेक्स्ट टास्क काय आहे, टू शो दॅट, काय दाखवायचं आपल्याला, नेक्स्ट टास्क इज टू शो दॅट y1 and y2 are linearly independent. To show that y1 and y2 are linearly independent. ते कसं दाखवाल, रॉन्स्किन ऑफ y1 y2 जर 0 आला, if रॉन्स्किन ऑफ y1 y2 is non-zero implies that y1 and y2 are linearly independent. Hence now रॉन्स्किन ऑफ y1 y2 इज इक्वल टू काय आहे, रॉन्स्किन ऑफ y1 काय आहे, e टू द पॉवर x, e टू द पॉवर मायनस एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x, e टू द पॉवर मायनस एक्स. हे सॉल्व करा, काय येईल, मायनस e टू द पॉवर x इंटू e टू द पॉवर मायनस एक्स मायनस e टू द पॉवर मायनस एक्स इंटू e टू द पॉवर x. हे जर सोडवला तर तुम्हाला व्हॅल्यू काय येईल याची, -2. बेसिकली आपण अगोदर प्रूव्ह केलं आहे, y इज इक्वल टू e टू द पॉवर ax घेतला होता आणि y इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस ax घेतला होता. तर हे दोन लिनियरली इंडिपेंडंट असतात कधी, जेव्हा a इज इक्वल टू नॉन झिरो. आता a ची व्हॅल्यू इथं काय आहे तुमच्याकडे, a ची व्हॅल्यू आहे 1, बरोबर का नाही, त्यामुळे हे काय असणार आहेत, लिनियरली इंडिपेंडंट असणार आहेत. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं की ते y1 आणि y2 जे दिले होते ते सोल्युशन्स आहेत आणि ते लिनियरली इंडिपेंडंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक एक्झाम्पल बघू, याच्यामध्ये काय कंडिशन दिली असेल. आता आपण काय प्रूव्ह केलं, फक्त एक सोल्युशन दिलं होता आणि ते त्याचं दोन फंक्शन दिले होते. या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं की
ओके, या एक्झाम्पलमध्ये दोन सोल्युशन्स दिले होते, दोन फंक्शन दिले होते आणि ते एक डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे आपण प्रूव्ह केलं होतं. आता आपल्याला काय बघायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, वेट क्लिअर होत आहे. येस, आता क्लिअर होईल. आता आपल्याला काय बघायचं आहे की शो दॅट y is equal to c1x plus c2x square is the general solution of x square y double dash minus 2x y dash plus 2y is equal to 0 on any interval not containing 0 and find the particular solutions for which y of 1 is equal to 3 and y dash of 1 is equal to 5. आता एक दोन गोष्टी वाढवून दिलेल्या आहेत की आपल्याला एक सोल्युशन दिलं आहे जे जनरल सोल्युशनच्या फॉर्ममध्ये आहे. ते दिलेलं डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे दाखवायचं आहे आणि ते दाखवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते दाखवल्यानंतर आपल्याला त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे. मग त्याच्यासाठी इनिशियल कंडिशन्स लागतील किंवा त्याच्यासाठी काहीतरी कंडिशन्स लागतील, ते बाउंड्री कंडिशन म्हणू आपण यांना. काहीतरी कंडिशन्स लागतील, बरोबर. त्या कंडिशन ही दिलेल्या आहेत, बरोबर. ठीक आहे. मग सोल्युशन्स समजा काही येत नसेल तर आपण काय करतो, वी हॅव गिवन थिंग्स, वी हॅव काय दिले आपल्याकडे, y इज इक्वल टू c1x प्लस c2x स्क्वेअर. मग ह्याला तुम्ही काय म्हणाल y1, याला तुम्ही काय म्हणाल y2, याला तुम्ही काय म्हणाल y2. दिस इम्प्लाइज दॅट y1 इज इक्वल टू x, y2 इज इक्वल टू x स्क्वेअर, y1 इज इक्वल टू x अँड y2 इज इक्वल टू x स्क्वेअर. मग हे दिलेलं आहे, बरोबर. परत अजून आपल्याकडे काय दिलं आहे, इनिशियल कंडिशन्स दिलेले आहेत. अल्सो आपल्याला काय दिलेले आहेत, इनिशियल कंडिशन्स दिले आहेत. इनिशियल कंडिशन दिलेल्याच्या अगोदर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, शो दॅट दिस इज अ जनरल सोल्युशन. मग हे जर जनरल सोल्युशन व्हायचं असेल तर हे काय असतं पाहिजे, हे जे आहे x आणि हे x स्क्वेअर हे याचे सोल्युशन्स आहेत हे दाखवावं लागेल. हे x जे आपण घेतले ना y1 आणि y2 हे काय पाहिजे, त्याचे सोल्युशन असतील तर आपण थेरम प्रूव्ह केला आहे की c1 y1x प्लस c2 y2x इज द जनरल सोल्युशन ऑफ. ठीक आहे. आपण काय थेरम प्रूव्ह केला आहे की y1 आणि y2 हे जर दोन सोल्युशन असेल तर c1 y1 प्लस c2 y2 इज द जनरल सोल्युशन. हे आपण थेरम प्रूव्ह केलेला आहे, बरोबर. मग आता आपल्याकडे टास्क काय आहे की हे दोन ह्याचे सोल्युशन्स आहेत हे दाखवायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, y1चे दोन डेरिव्हेटिव्ह आणि y2चे दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग हॅन्स y1 काय आहे x, y1 डॅश काय येईल 1, y1 डबल डॅश काय येईल 0, y2 काय आहे x स्क्वेअर, y2 डॅश काय येईल 2x, y2 डबल डॅश काय येईल 2, बरोबर. हे काय त्याचे डेरिव्हेटिव्हज आहेत आणि हे दिलेले फंक्शन्स आहेत, बरोबर. मग आता आपण काय करूया, y1 आणि y2 हे सोल्युशन्स आहेत का नाही हे चेक करूया. त्याच्यासाठी काय करावं लागेल, वी हॅव गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज काय आहे x स्क्वेअर y डबल डॅश सॉरी मायनस 2x y डॅश प्लस 2y इज इक्वल टू 0. मग ह्याच्यामध्ये एकदा y1 ठेवून बघा, एकदा y2 ठेवून बघा. जर सॅटिस्फाय झालं तर आपण त्याला काय म्हणू, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे असं बनवू, बरोबर. युझिंग y1 डॅश y1 डबल डॅश
we get x square y1 double dash ची व्हॅल्यू 0 minus 2x y dash ची व्हॅल्यू 1 plus 2y ची व्हॅल्यू x is equal to x 0 minus 2x plus 2x is equal to आणि हां प्लस 2x म्हणजे मायनस 2x प्लस 2x कॅन्सल झाला बरोबर. म्हणजे y1 हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन काय करतं, सॅटिस्फाय करतं, म्हणजे y1 सोल्युशन आहे. दिस इम्प्लाइज दॅट y1 इज solution of differential equation. Suppose this is 1. Again, using y2 dash y2 double dash in equation 1, we get again using we get काय मिळेल आपल्याला बघा, x square y2 dash ची व्हॅल्यू, y2 ची व्हॅल्यू काय आहे, x square minus 2x into minus 2x plus 2 x ची व्हॅल्यू x square बरोबर is equal to x square into x square, x square into x square काय येईल, सॉरी x square into y2 dash ची व्हॅल्यू, y2 dash ची व्हॅल्यू तर आहे 2 बरोबर इंटू 2 मायनस 2x इंटू y dash ची व्हॅल्यू आहे 2x बरोबर प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर. हे जर सोडवलं तर 2x स्क्वेअर मायनस 4 x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर, हे सोडवा तुम्हाला ह्याची व्हॅल्यू मिळेल 0. म्हणजे y2 पण कशाला सॅटिस्फाय करतो, इक्वेशन 1ला. दिस इम्प्लाइज दॅट y2 इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन 1 बरोबर. y2 इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन 1. म्हणजे काय आपण प्रूव्ह केलं, y1 आणि y2 हे त्याचे दोन सोल्युशन आहेत. म्हणजेच काय झालं, जर y1 आणि y2 हे जर दोन सोल्युशन असतील डिफरन्शियल इक्वेशनचे, तर आपण एक थेरम बघितला होता की y इज इक्वल टू c1y1 प्लस c2y2 इज जनरल सोल्युशन. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं, y इज इक्वल टू c1x प्लस c2x स्क्वेअर इज जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन 1. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं आहे बाय युझिंग गिवन कंडिशन्स. So by using the given condition we will find the particular solution as, what is the general solution, y is equal to c1x square plus y is equal to c1x square plus y is equal to c1x plus c2x square, and conditions are, कंडिशन काय आहे, पहिली कंडिशन आहे y of 1 is equal to 3 आणि दुसरी कंडिशन आहे y dash of 1 is equal to 5. मग ही कंडिशन यूज करा याच्यामध्ये. y of 1 काय येईल, c1 into 1 प्लस c2 into 1 स्क्वेअर बरोबर की नाही. एक्सच्या ठिकाणी 1 ठेवलं. y of 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, c1 प्लस c2, याला इक्वेशन नंबर म्हणा 2. ही कंडिशन यूज करा. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचं डेरिव्हेटिव्ह y डॅश ऑफ x इज इक्वल टू, हे y म्हणजे y ऑफ x असतं, ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज नका हो. y डॅश ऑफ x इज इक्वल टू, याचं डेरिव्हेटिव्ह c1 प्लस 2c2x, x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. मग y डॅश ऑफ 1 इज इक्वल टू c1 प्लस 2c2 ऑफ 1. y डॅश ऑफ 1 आहे 5, c1 प्लस 2c2, म्हणजे इक्वेशन 2 आणि 3 मध्ये c1 आणि c2च्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायच्या आहेत, त्या दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या, म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवायच्या, आणि त्याला काय म्हणतात मग पर्टिक्युलर सोल्युशन. काल पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, जनरल सोल्युशनमध्ये जेव्हा तुम्ही c1 आणि c2च्या व्हॅल्यूज दिलेल्या कंडिशन यूज करून फाइंड करता, त्याला पर्टिक्युलर सोल्युशन म्हणतात, ठीक आहे. हे दोन सोडवण्यासाठी ह्या दोन्हीचा डिफरन्स घ्या. युजिंग 2 and 3 we get, using 2 and 3 we get
2 इज इक्वल टू C2 अँड C1 इज इक्वल टू 1. बरोबर. C2 ची व्हॅल्यू जर 2 आली तर ऑब्विसली C1 ची व्हॅल्यू काय येईल 1. हेन्स पर्टिक्युलर सोल्युशन इज y ऑफ x इज इक्वल टू C1 ची व्हॅल्यू आहे 1, C2 ची व्हॅल्यू आहे 2x². हे त्याचं काय आलं, पर्टिक्युलर सोल्युशन आलं. आणि हे त्या दिलेल्या कंडिशनला सॅटिस्फाय करणार काय असतं, युनिक सोल्युशन असतं. हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशनचं काय आहे, युनिक सोल्युशन आहे. सो इन दिस तर आपण ह्या लेक्चरमध्ये आपण काय कोणत्या कोणत्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पहिली गोष्ट बघितली जनरल सोल्युशन म्हणजे काय. ॲक्च्युली आपण बेसिकली अगोदर बघितलं होतं की जनरल सोल्युशनची डेफिनेशन काय आहे. जनरल सोल्युशन म्हणजे काय बघितलं आहे. आणि दुसरं काय बघितलं, पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय हेही बघितलेलं आहे. ठीक आहे. जनरल सोल्युशन म्हणजे काय बघितलं आपण, जर एक डिफरन्शियल इक्वेशन आहे सेकंड ऑर्डरमध्ये बघतोय आपण, y डबल डॅश प्लस px y डॅश प्लस qxy इज इक्वल टू r ऑफ x. हे जर डिफरन्शियल इक्वेशन असेल आणि y1 आणि y2 हे जर त्याचे दोन सोल्युशन्स असतील तर y इज इक्वल टू सेकंड ऑर्डर आहे ना, c1y1 प्लस c2y2, ह्याला काय म्हणतात, जनरल सोल्युशन म्हणतात. ठीक आहे. आणि पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला दिलेल्या कंडिशन यूज करून जेव्हा आपण C1 आणि C2च्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज फाइंड करतो, C1 आणि C2च्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज फाइंड करतो, त्याला काय म्हणतात, पर्टिक्युलर सोल्युशन म्हणतात. जसं आपण ह्या एक्झाम्पलमध्ये फाइंड केल्या होत्या. ठीक आहे. ओके. तर जनरल सोल्युशन म्हणजे काय आणि पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, समजा एक सोल्युशन दिलं आहे तर त्या सोल्युशनचा यूज करून तुम्ही दुसरं सोल्युशन कसं फाइंड कराल हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.